आज हे यानमारचं एक मशीन आहे, याचा किरकोळ प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम आपण काढायला इथं आलेला आहे. त्याच्याबद्दल सविस्तर माहिती देतो. कटर बार आहे 7 फुटाचा. अखंड 7 फूट कटिंग मशीन घेऊन जाते. गहू यानमारचा हा थ्रेशिंग विभाग आहे. याच्यामध्ये ह्या जाळीतून ह्यांना गहू जे आहेत ते असे सातू पडत होते. त्यांना जाळी कशी बदलायची ते आपण सांगितलेलं आहे आता. त्या मागच्या बाजूला या जाळीचं कनेक्टिंग इथं आहे, त्या बाजूला. त्या साईडचा कव्हर काढून, तो मागे काढलेला कव्हर आहे, तो कव्हर काढून ह्या पद्धतीने ही जाळी बाहेर घेतली. याच्या खालच्या बाजूला जी जाळी आहे ती आपल्याला आरामात बदलता येत्या अशा पद्धतीने. यानमार कंपनीचा हा थ्रेशिंग विभाग सगळ्याच्या सगळा ओपन होत आहे. बाकी इतर कोणत्याही कंपनीचा असा ओपन होत नाही. हा सगळा पूर्ण एरिया ओपन होऊन ही जी ड्रम आहे इथं आपल्याला अगदी व्यवस्थितरित्या काम करता येते. जाळी दिसते खालची आणि ही जाळी ह्याच्याबरोबरच राहते. त्यामुळे काम करायला अगदी सोपं आणि इझी आहे. व्यवस्थितरित्या कापणी मळणी त्याची होत्या. त्या कंडिशनलाच पाहिजे. याच्यापेक्षा जास्त ओलसर किंवा मऊ असेल किंवा ऊन नसेल, सकाळच्या वेळेस तुम्ही ह्याची मळणी करायची नाही आहे. जरासं वातावरण कडक असेल तर मळणी एक नंबर होत्या, गहू एक नंबर निघतोय. आपण नंतर चालू करून बघूया. त्यांचा असा पडत होता आता. हे सगळे सातू होते. आता आपण काम केल्यानंतर कसा पडतोय पाहू. छान आहे. हिरवा सुद्धा गहू अगदी व्यवस्थितरित्या